नमस्कार, बक्षीस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज ज्या पदार्थाची मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे किंवा आपण पाहणार आहोत तो एक पारंपरिक पदार्थ आहे। दक्षिण भारतातला हा पदार्थ आहे। आता सध्या मराठवाड्यामध्ये सुद्धा खूप प्रचलित झालेला आहे आणि सहसा हा पदार्थ मंगल प्रसंगी मंगल कार्यामध्ये सहसा केलाच जातो। त्या पदार्थाचं नाव आहे पूड चटणी। आता या पूड चटणीसाठी जे साहित्य लागतं ते आपण बघूयात। हे जे 4 पदार्थ आहेत ते मी समप्रमाणात घेतलेले आहेत। एक आहे चना डाळ 1 वाटी, ही आहे उडदाची डाळ 1 वाटी, धने 1 वाटी घेतले, तीळ 1 वाटी घेतली। हे मंद आचेवरती भाजून घेतलेले पदार्थ आहेत। तसंच गूळ घेतलेला आहे, चिंच सुद्धा मंद आचेवरती तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे। लाल मिरची आहे 2 प्रकारची, गुंटूरची आहे चवीची आणि तिखट दोन्ही घेतलेले आहेत, रंगाची पण घेतलेली आहे। मीठ घेतलंय आणि एक कढीपत्ता जो आहे चवीकरता फ्राय करून घेतलेला आहे, तळून घेतलेला आहे। पहिला हा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून घेतला होता, तो वाळवला, पुसून घेतला आणि मग तळलाय। जसं आपण चिवड्यामध्ये किंवा फरसाणमध्ये कढीपत्ता पाहतो ना, कढीपत्त्याची पानं, तसे हे पानं करून घेतले आणि हिंग आहे। एवढे सगळं साहित्य लागणार आहे। आणि एक अर्धी वाटी जिरे, ते पण मंद आचेवरती भाजून घेतले। सगळे पदार्थ आपण भाजून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे मिक्सरला सगळे बारीक करून घ्यायचे। आता सगळ्यात पहिले ह्या ज्या 2 डाळी आहेत ना, चना डाळ ज्याला आपण हरभरा डाळ म्हणतो ती डाळ आणि उडदाची डाळ, हे दोन्ही आपण थोडंसं रवाळ मिक्सरला वाटून घेऊयात। दोन्ही डाळीचं छानपैकी रवाळ आपण मिक्सरमधनं बारीक पीठ करून घेतलेलं आहे। नंतर जे आहे ते आपल्याला तीळ जे आहेत ना ते बारीक करून घ्यायचे। आपण बघू शकता तीळ पण आपण छानपैकी बारीक करून घेतलेत मिक्सरमध्ये। आता हे पण ह्याच्यात टाकायचे। आता त्यानंतर जे आहे ते आपल्याला धने, त्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे, त्यानंतर आपल्याला जे आहे त्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत। आता हे आपल्याला सगळं मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं। आपण बघू शकता धने, जिरे आणि लाल मिरचीचं कूट पण आपलं तयार झाले। आता हे पण आपण ह्याच्यात मिक्स करूया। आता ह्या पद्धतीप्रमाणेच मी मिक्सरमधनं पण गूळ बारीक करून घेतलेला आहे। आपल्याला चिंच जी आहे ती पण बारीक करून घ्यायची। आता हे चिंचेचं बघा आपण छानपैकी बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये। आता हे पण ह्याच्यात ॲड करायचं आणि आता हे सगळं मिक्सर झाल्यावरती ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं, चमचा हिंग टाकायचं। आता हे सगळं मिक्सर जे आहे ते पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं। आपण बघू शकता आपली पूड चटणी छानपैकी तयार झालेली आहे। आता ह्याच्यावरती जे आहे ते आपल्याला हा कढीपत्ता जो आहे ना हा फिरून घेऊयात थोडासा। कढीपत्ता तळलेला असल्यामुळे अजिबात खराब होत नाही, चटणी पण छान टिकते। एका एअरटाईट बर्नीमध्येही तुम्ही ठेवू शकता। ही चटणी सहज 2-3 महिने चालते। माझी जर काही पूड चटणीची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर आपण जरूर करून पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल तर जरूर सामील व्हा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। धन्यवाद।